मुख्य आता जिथे जिथे डावा विचार रुजला, म्हणजे रशिया असेल किंवा चीन असेल किंवा क्युबा असेल, व्हेनेझुएला असेल, उत्तर कोरिया असेल, कुठलाही देश घ्या, या कुठल्याही देशात जगात कुठेही डाव्या विचाराच्या आधारे काही सकारात्मक बदल घडला आणि त्या देशात शांती, समृद्धी, स्थैर्य निर्माण झालं असं आपल्याला कुठेही दिसत नाही. म्हणजे एकही उदाहरण नाही. म्हणजे रशियामध्ये जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा लेनिननी 1918 साली आपली सत्ता ताब्यात घेतली, त्याच्यानंतर केवळ 5 वर्षात 1923पर्यंत ती अर्थव्यवस्था पूर्णपणे बंद पडली असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे चक्का जाम ज्याला म्हणतो तशा पद्धतीने ती चाकं अर्थव्यवस्थेची पूर्णतः बंद झाली. तेव्हाच नेमका एक मोठा दुष्काळही तिथे पडला आणि खूप मोठ्या प्रमाणात तिथे लोकांना भूक, गरिबी यांचा सामना करावा लागला. अनेक लोकांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला. ज्याला आपण कॅनिबॅलिझम म्हणतो, म्हणजे माणूस माणसाला खातो, अशा पद्धतीचे प्रकारही तिथे मोठ्या प्रमाणात घडले. आणि हा सगळा प्रकार जो झाला तो मुख्यतः डाव्या विचाराचा स्वीकार केल्यामुळे झाला. कारण की डाव्या विचारात अर्थव्यवस्था पुढे जाऊच शकत नाही. का जाऊ शकत नाही? तर त्या अर्थव्यवस्थेत असं म्हटलं जातं की सगळ्यांना समान वेतन दिलं जाईल आणि ते सरकार ठरवणार, शासन ठरवणार. त्यामुळे काय, शेतकऱ्यांना सुद्धा त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी लागेल तेवढं अन्नधान्य घरी ठेवा, बाकी सगळं तुम्ही सरकार जमा केलं पाहिजे. अशा परिस्थितीत जास्ती काम करण्यासाठी काही प्रेरणा राहत नाही. म्हणजे मला जर सगळ्यांना एवढाच पगार मिळणार असेल तर मी जास्ती काम कशाला करू, आणि मग मी काम तरी कशाला करू, नाहीतरी मला पगार मिळणारच आहे. तर हा एकदा विचार लोकांच्या डोक्यात शिरला की काम करण्यासाठी प्रेरणा नाही, कुठलीही नवीन गुंतवणूक करण्यासाठी कोणी तयार नाही, कारण की खाजगी उद्योगाला परवानगीच नाही. असा सगळा प्रकार झाल्यानंतर ती अर्थव्यवस्था पुढे सरकत नाही. त्यातून उत्पादकता पूर्णपणे संपते आणि अर्थव्यवस्थेचा पूर्णपणे घात होतो. हेच चित्र पुन्हा पुन्हा ठिकठिकाणी दिसलेलं आहे. आता आपल्याला असं वाटू शकतं की चीन तर आज एवढा मोठी प्रगती करतोय आणि चीन आज जगातली 2ऱ्या क्रमांकाची आर्थिक शक्ती आहे. पण हे कधी घडलं? जेव्हा त्यांनी 1978 साली आपली अर्थव्यवस्था ही डाव्या विचारांपासून उजव्या विचारांकडे नेली आणि पूर्णपणे भांडवलशाही अर्थव्यवस्था तिथे सुरू झाली, तेव्हाच चीनची प्रगती सुरू झाली. त्यांनी जो कम्युनिझम आज ठेवला आहे चीनमध्ये तो फक्त एकाधिकारशाही पुरता ठेवलेला आहे. म्हणजे राज्यव्यवस्था कम्युनिस्ट आहे पण अर्थव्यवस्था मात्र डावी नाही. असं असल्यामुळे चीनची प्रगती झाली. अदरवाईज असं एकही उदाहरण नाही की जिथे डाव्या विचारांवर आधारित सुख, शांती, समाधान, समृद्धी या गोष्टींची निर्मिती झाली. तिथून एकच गोष्ट निर्माण झाली, ती म्हणजे गरिबी, भूक, हिंसा आणि अराजक. या उलट जर आपण उजवा विचार बघितला तो सुद्धा 100% बरोबर आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही. म्हणजे भांडवलशाही हे काय उत्तर आहे असं नक्कीच नाही. पण निदान पश्चिम युरोपमध्ये किंवा इव्हन भारतासारख्या देशामध्ये जिथे खाजगी उद्योगाला वाव आहे, सूट आहे, अशा ठिकाणीच अर्थव्यवस्थेची प्रगती झाली. काही प्रमाणात का होईना पण संपत्तीची निर्मिती झाली. पश्चिम युरोप आणि अमेरिकेत तर खूप मोठ्या प्रमाणात झाली. आपल्याकडेही गरिबीतनं अनेक कोट्यावधी लोकांना आपण वर काढू शकलो. ते मुख्यतः आपली 1991 साली आपण समाजवादी अर्थव्यवस्था जेव्हा सोडली आणि आपण खुली अर्थव्यवस्था स्वीकारली, मग मोठ्या प्रमाणात आपण भांडवलशाहीचा स्वीकार केला, त्याच्यानंतरच गरिबीतनं आपण कोट्यावधी लोकांना बाहेर काढू शकलो. तर ही अशी अनेक उदाहरणं आहेत की एका बाजूला यश मिळाल्याचं किंवा समृद्धी निर्माण झाल्याचं एकही उदाहरण नाही, दुसऱ्या बाजूला अशी अनेक उदाहरणं आहेत. पण तरीसुद्धा तो दुसरा जो मार्ग आहे तो सुद्धा 100% बरोबर आहे असं मात्र आपण नाही म्हणू शकत.